तिथे गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात दगडूशेठ मंदिरात फळांची आरास करण्यात आली होती। हीच आरास पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली। शिवाय गणपती बाप्पाला साखरेची माळही अर्पण करण्यात आली, तर गाभारा आणि मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली। चैत्र पाडवा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्तानं आणि नवीन वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। रांजणगाव महागणपती येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचुंदेकर यांनीही फुलांची सेवा अर्पण केली। त्याचप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात साखरेंच्या गाठींचे हार देखील घालण्यात आले। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अयोध्येतल्या राम मंदिरात श्रीराम यंत्राची प्रतिष्ठापना राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडली। या ऐतिहासिक सोहळ्यामुळे अयोध्या नगरीत आध्यात्मिक ऊर्जा, श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। वैदिक मंत्रोच्चार, यज्ञ हवन आणि संत महंतांच्या उपस्थितीत श्रीराम यंत्राची स्थापना करण्यात आली। हे यंत्र विशिष्ट भूमितीय आकृत्यांच्या माध्यमातून साकारलं असून त्यामध्ये दैवी ऊर्जा आकर्षित करण्याची आणि सकारात्मक कंपन निर्माण करण्याची क्षमता असल्याचा विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।